मिलिंद पाटील आणि मनाली पाटील आपापल्या घरातूनच जनसेवेचा वारसा लाभलेलं एक आदर्श दाम्पत्य. मिलिंद पाटील यांचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय गोपाळराव पाटील यांनी कळवा परिसरात सामाजिक कार्याचा पाया रचला. त्यांच्या पत्नी आणि मिलिंद पाटील यांची आजी स्वातंत्र्य सैनिक कावेरीताई पाटील यांनी त्या पायावरच पुढे सामाजिक कार्याची भक्कम इमारत उभी केली आणि आपल्या आजोबा आणि आजीचा तोच निरपेक्ष समाजसेवेचा वारसा सोबत घेऊन मिलिंद पाटील यांची वाटचाल मागील 20 वर्षांपासून सुरू आहे. मनाली पाटील यांच्या माहेरी शेतकरी कामगार पक्षाची सेवाव्रती परंपरा आपल्या वडिलांकडून ते बाळकडू मनाली पाटील यांना मिळालं. पुढे मिलिंद पाटील यांच्याशी लग्न करून कळव्यात आल्यावर स्वर्गीय कावेरीताईंचं सानिध्य आणि मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि त्यानंतर त्यांनीही आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकत माहेर आणि सासरचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. दोघेही उच्च शिक्षित. मिलिंद पाटील केमिकल इंजिनियर तर मनाली पाटील BSc. शिक्षण आणि संस्कार यांचा मिलाप असलेलं हे आपल्या कळवा परिसरातील आदर्श दाम्पत्य. आपल्या कळवा परिसरात मागील 20 वर्षांमध्ये झालेली अनेक विकास कामं, मग तो कळवा स्टेशन परिसराचा कायापालट असो, खाडी किनारा अतिक्रमण मुक्त करून तिथं उद्यान उभारणी असो, कळव्यातील भयानक लोड शेडिंग रद्द करवून घेणं असो, स्मशानभूमीचे सुविधाजनक नूतनीकरण असो किंवा रस्ते रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण असो, अशा असंख्य बाबींमध्ये मिलिंद आणि मनाली पाटील यांचं सक्रिय महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. गटारे, नाले, पायवाटा, पाणी पुरवठा आणि प्रभागाची स्वच्छता आदी पायाभूत नागरी सुविधांची पूर्तता करतानाच अनेक मोठे विकास प्रकल्प आपल्या परिसरामध्ये आणून ते कार्यान्वित करण्यात या दोघांचाही सिंहाचा वाटा राहिला आहे. कोरोना काळात मिलिंद पाटील यांनी आपल्या कुटुंबियासोबत रस्त्यावर उतरून धास्तावलेल्या नागरिकांना केलेली सर्व प्रकारची मदत कोण विसरू शकेल. कोरोना प्रभावित नागरिकांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत, क्वारंटाईन इमारतींमध्ये आवश्यक औषधांसोबतच अन्य जीवनावश्यक वस्तूंचा सातत्याने पुरवठा, छत्रपती शिवाजी रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफला कळव्यातच राहण्याची सोय उपलब्ध करून देऊन त्यांची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था, अत्याधुनिक पद्धतीने नागरिकांची तपासणी, कळव्याजवळून आपापल्या गावी शेकडो किलोमीटर दूर पायी चालत परतणाऱ्या परप्रांतीय बांधवांना वाटेत चहा, नाश्ता आणि प्रवासात लागतील म्हणून काही बिस्किट वगैरे अनेक खाद्यपदार्थांचं वाटप. मिलिंद पाटील आणि मनाली पाटील, त्यांची मुलं आणि सगळे सहकारी त्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी सातत्यानं कार्यरत राहिले. या सगळ्यात मिलिंद पाटील 3 वेळा कोरोनाग्रस्त झाले. 2 वेळा त्यातून ते सुखरूप बाहेरही पडले, परंतु तिसऱ्या वेळी मात्र त्यांच्या जीवावर बेतलं होतं. महिनाभर ते ICU मध्ये गंभीर परिस्थितीमध्ये होते. केवळ नशीब बलवत्तर आणि जनतेचे आशीर्वाद यामुळेच त्या जीवावरच्या संकटातून ते अखेर बचावले. आपला जीव धोक्यात घालून जनतेसाठी धावत राहणारे असे किती लोकप्रतिनिधी आजच्या काळात दिसतात. फारच तुरळक. परंतु बलाढ्य ब्रिटिशांविरोधात संघर्ष करणाऱ्या आजी आजोबांचं रक्त आणि त्यांचे संस्कार असल्यानेच मिलिंद पाटील यांची कार्यपद्धती बहुधा अशी असावी. टाकोळी मोहल्ल्यातील दर्ग्याजवळची अन्नपूर्णा ही जुनी इमारत खचत असल्याचा निरोप येताच मिलिंद पाटील यांनी तातडीने तिथे धाव घेतली. पडणाऱ्या इमारतीत शिरून तातडीने सगळ्या रहिवाशांना बाहेर काढले. शेवटचा रहिवासी बाहेर पडतच होता तेवढ्यात ती इमारत धाडकन कोसळली. मिलिंद पाटील अगदी जवळ उभे होते. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मिलिंद पाटील त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले की काय असंच लोकांना वाटलं. प्रचंड धुळीमुळे काहीही दिसत नव्हतं. काही वेळाने आपल्या अंगावरची धूळ झटकताना मिलिंद पाटील दिसले आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला. हे असे मिलिंद पाटील जनसेवा करताना स्वतःच्या जीवाचीही पर्वा त्यांनी केली नाही.
खरं तर सर्व प्रकारच्या मूलभूत नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे हे नगरसेवकाचं कर्तव्य असतं. परंतु मिलिंद पाटील आणि मनाली पाटील यांनी आपल्या कामांनी त्याही चौकटीच्या पलीकडे पोहोचण्याचं काम केलंय. सातत्यानं विविध वैद्यकीय शिबिरांचं आयोजन, सातत्यानं रोजगार मेळाव्यांचं आयोजन, माता तुळजाभवानी मंदिराचं निर्माण, भव्य आणि आदर्श नवरात्री उत्सवांसह अन्य धार्मिक उपक्रमांचं आयोजन, परिसरातील सर्व धर्मीय नागरिकांमध्ये सलोखा सुसंवाद राहावा यासाठी काही विशेष उपक्रमांचं आयोजन, गणेशोत्सवासारख्या प्रमुख उत्सवाच्या वेळी कोकणवासियांना आपापल्या गावी जाण्यासाठी बसेसची सोय, असे एक ना अनेक उपक्रम सातत्याने सुरूच असतात. विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यासारख्या महान आध्यात्मिक आणि ऋषितुल्य व्यक्तींचे कार्यक्रम कळव्यात आयोजित केले ते मिलिंद आणि मनाली पाटील यांनीच. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय सिंधुताई सकपाळ यांना कळव्यात आणून हजारो महिलांसोबत त्यांचा हृदय संवाद घडवून आणला तोही मिलिंद आणि मनाली यांनीच. श्रीधर फडके यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि लोकप्रिय गायक संगीतकाराचा भव्य कार्यक्रम कळवेकरांसाठी आयोजित केला तोही मिलिंद पाटील आणि मनाली पाटील यांनीच. आणखीही असे अनेक उपक्रम राबविले. नागरी सुविधांची पूर्तता करतानाच नागरिकांची सांस्कृतिक, साहित्यिक, बौद्धिक भूक भागवण्यासाठी असे अनेक कार्यक्रम आयोजित करणं ही सुद्धा मिलिंद आणि मनाली पाटील आपली जबाबदारीच मानतात. अशा चांगल्या माणसांच्या सहनशक्तीची परमेश्वर सुद्धा बहुधा आणखी कठोर परीक्षा घेत असावा. गेल्या वर्षी कुणाच्या ध्यानी मनीही नसताना अकस्मात एका दुर्धर व्याधीने मिलिंद पाटील यांना ग्रासलं. मुंबईतील नामांकित रुग्णालयात सगळ्या तपासण्या झाल्या आणि जवळपास 8 तास चाललेली एक मोठी शस्त्रक्रिया त्यांच्यावर करावी लागली. पुन्हा 1.5-2 महिने रुग्णालयात काढावे लागले. आधी कोरोना काळातील इंजेक्शन्स आणि औषधांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि त्यातच ही मोठी शस्त्रक्रिया. दुसरं कुणी असतं तर पूर्णतः खचून गेलं असतं. परंतु लढाऊ बाण्याच्या मिलिंद पाटील यांनी अखेर त्या दुर्धर व्याधीवरही मात केली आणि पुन्हा एकदा सुखरूपपणे ते आपल्या प्रिय कळवेकरांमध्ये परतले. त्या संपूर्ण आव्हानात्मक काळात मनाली पाटील यांनी हाताळलेली सगळी परिस्थिती निश्चितच वाखाणण्याजोगी होती. एकमेकांना पूरक अशी ही जोडी आहे आणि कळव्यातील तमाम नागरिकांविषयी दोघांच्याही मनात प्रचंड प्रेम आणि स्नेहभाव आहे. कळव्यातील तमाम नागरिक हे आपलं कुटुंबच आहे अशी त्यांची धारणा आहे. महापालिकांच्या निवडणुका होत नव्हत्या, कधी होतील तेही कुणाला ठाऊक नव्हतं. तरीही या दोघांच्या दिनक्रमात काहीही फरक पडला नाही. नागरिकांना भेटणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं हे सातत्याने सुरूच राहिलं. नगरसेवक पद हे एक जनसेवेसाठी पूरक ठरणारं माध्यम आहे. त्या पदामुळे काही अधिकार मिळतात, निधी मिळतो. त्यांचा वापर करून जनतेचं आयुष्य अधिक सुखकारक करायला मदत होते आणि म्हणूनच निवडणुका लढवायच्या असं मानणारे हे दोघेही आहेत. स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, मान सन्मानासाठी ते पद नको, तर अधिक व्यापक प्रमाणात जनसेवेसाठी ते त्यांना हवंय. स्वतःला पूर्णपणे सिद्ध केलेलं हे दाम्पत्य आहे आणि त्यामुळेच येत्या 15 जानेवारीला कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधील तमाम नागरिकांचे मतदान रूपी आशीर्वाद त्यांना पुन्हा एकदा लाभणार यात कोणतीही शंका नाही. बरोबर ना लोक हो?